21 प्रथम संगती अलौकिक कार्याची जाणीव होईल. त्यामुळे त्यांना बुद्ध कालाची प्राचीनता पण कळेल आणि त्याचे शतबार महामानवापुढे मस्तक झुकल्याशिवाय राहणार नाही. धम्माची कीर्ती स्थापित होईल. एक इतिहास तयार होईल. ते लोक हे संगायन अर्थात बुद्ध वचन, धम्म आणि विनय पूजनीय समुच्चय जतन ठेवतील. आपल्यासारखेच त्या काळाच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी म्हणून धम्म आणि विनयाचे संगायन महत्त्वपूर्ण आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. भदंत महास्तवीर आर्य महाकाश्यपाचे बुद्धी पुरस्सर कीर्तिमय कार्य भगवंताच्या ह्यातील तर आपणा श्रावणाकांची संख्या फारच कमी होती. म्हणून भगवंताच्या सानिध्यात आपण सर्व श्रावक स्वतः धम्माचरण प्रमाणबद्ध अगदी काटेकोरपणे पालन करीत असत किंवा आहोत. आपली स्तुती आपण करू नये असे म्हणतात तर पण प्रसंगानुरूप मी करीत आहे. भदंत मला क्षमा कराल, पण मी म्हणतो ते सत्य नाही का? होय आनंद. म्हणून सर्व भिक्षू संघाने आनंदाचे अनुमोदन केले. तेव्हा कार्य आर्य महाकाश्यप म्हणाले, म्हणून म्हणतो आयुसो भगवंतास आपणासाठी शिक्षा प्रज्ञप्ती विनयपद करण्याची आवश्यकता नव्हती. कारण आपला भिक्षू संघ स्वाभाविक विलंबतामयी स्थितीत होता. सुविशुद्ध शंखलिखित ब्रह्मचर्य भिक्षू संघात परिपूर्णता मूर्तिमंत होते किंवा आहे. पण काही वर्षापूर्वी आपण पाहत आलो आहोत की भगवंताची अनुकंपा साधून संधी साधू अयोग्य व्यक्ती पण प्रवचित होऊ लागले आणि म्हणून तथागतास संग्रह नियमाची आवश्यकता भासली व त्यासाठी विनय पदाची निर्मिती झाली. म्हणजेच विनयाचा आरंभ झाला. औस उपाली तू जाणतोस न या गोष्टी? होय. म्हणून उपाली भिक्षू संघापुढे उभे राहून सांगतो, मला माहीत आहे की भगवंताने सर्वप्रथम परिजीकाची निर्मिती कशी आणि कुणामुळे केली ती वैशालीतील कलंदाकाचा पुत्र सुधीनानाच्या प्रसंगावरून. म्हणजे त्यांनी मैथुन धम्माचा स्वीकार केला. म्हणून तथागतांनी सर्वप्रथम विनय याची निर्मिती केली आणि होतच
केली गेली. खरोखरच आता बुद्ध परिनिर्वाणानंतर तर विनयाची हालत जास्तच बिघडत आहे. काही भिक्खू तर तथागताच्या नियमाला पण मानत नाहीत. आडनाकाढणी करीत आहेत. उच्चाटन करीत आहेत.